जनता वसाहतीमध्ये आहोत. दत्तकरांची सगळी ही वस्ती आहे आणि आपण विचारतोय कुणाची हवा या निवडणुकीची. आपण आणखीन काही प्रतिक्रिया घेऊया. निवडणुका जवळ आल्यात, कुणाची हवा आहे? मोदींची हवा आहे, राहुल गांधींची हवा आहे, पवारांची हवा आहे, काँग्रेसची, भाजपची, काय वाटतं कुणाची हवा आहे? मोदीची हवा आहे. मोदी का असं वाटतं? हा मोदींची हवा असं का वाटतं? चांगले म्हणून, बाकी काय. ओके, परत येतील? परत येतील. 5 वर्ष काम बरं केलं का त्यांनी? चांगले केलं. आतमध्ये जरा डॉक्टर उभे आहेत. कसे राहतायत लोक बघा, अत्यंत कंजस्टेड किंवा आपण असं म्हणू की हा सगळा भाग आहे झोपडपट्टीचा. जरी रंगरंगोटी केली असली तरी लोकांचं असं म्हणणं आहे की आमचे आयुष्य पण बदला. प्रत्येकाला 2022 पर्यंत घराचं स्वप्न जे आहे ते दाखवलेलं आहे, परंतु होईल का झोपडपट्टी पुनर्वसन योजना? आपण विचारणार आहोत. आपण भावा कुणाची हवा निवडणुकीचा कार्यक्रम कुणाची हवा आहे या 2019च्या निवडणुकीमध्ये? काय वाटतंय तुम्हाला? कोण कुठलं सरकार निवडून येईल? साहेब कोण निवडून येऊन तरी आमचं भलं केलेच नाही केलं. काय झालं? काय करायला फक्त पाहिजे? एक गदाडे पाटीलच आमची व्यवस्था करत होता. किती वर्ष राहताय तुम्ही मला सांगा या भागात? इथं 50 वर्षी झाली आहे. तुम्हाला पक्क घर नाही मिळालं अजून? नाही. तुम्हाला माहिती आहे आपले पंतप्रधान म्हटले 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देणार. माहिती आहे का तुम्हाला? कुठं देणार? नाही देणार असं म्हटलं. मिळेल असं वाटतं का? नाही. अशी 10 वेळा अशी दाखवली. 10 वेळा. नाही. उद्या येणार आहे, परवा येणार आहे, नुसतं 13 आश्वासन. येणार आहे. अशी तुम्हाला माहिती? निवडणूक हा. झालं तो साहेब परत आमच्या वस्तीत फिरून बी दिसत नाही. डायरेक्ट 5 वर्षांनीच परत. गजाडे पाटील 10 वर्ष होत. सकाळी उठायच्या आधी पाणी आहे का नाही, तो विचार का आहे का नाही, लग्नाचं त्याला काय. इथं कोण आम्हाला विचारते हे यायला पाहिजे बघा. बरोबर. सांगते. हा कोण बी येऊ दे, कोण पण येऊ दे. मोदी येऊ दे, गदर पाटील येऊ दे, हे पवार येऊ दे, कोण राहुल येऊ गांधी दे, कोण बी येऊ दे, कोण बी येऊ दे, आम्हाला कोण विचार करते हे यायला पाहिजे बघा. मोदी सरकार आलं, काय फरक पडला तुमच्या आयुष्यात? नाही पडले. आजचे दिन नाही आले. घर पाहिजे स्वतःच तुमचं स्वतः म्हणतायत ते सगळ्यांना घर देणार म्हणून. परवडणार असं घर देणार 2022 पर्यंत. कोणी बेघर राहणार नाही. वाटतोय का विश्वास? कोण देईल? राहुल गांधी देतील, मग शरद पवार देतील, कोण देतील? हा शरद पवार देतात. बोला शरद पवार देतात. देतील. बर, का असं वाटतं तुम्हाला? इतकी वर्ष होते की त्यांची सत्ता होती महाराष्ट्रात 15 वर्ष, त्याच्या आधी होती. इंदिरा गांधींनीच केली सोयी आमची, फक्त दुसरं कोणी नाही केलेलं. इंदिरा गांधी नंतर परत कोणीच नाही केली. कोणीच नाही. घराचं पैसे देतात तिकडे घर बांधून घ्यायला, इकडे आहे का घर? कोण सगळी मदत केलं तेव्हा. किती वेळ आहे तुम्ही? खेळायला ग्राउंड वगैरे आहे का तुमच्या भागात? किती वेळ आहे तू? 9वीला आहे. कुठल्या शाळेत आहे? काय व्हायचं मोठेपणी? काय व्हायचं ठरवलंय? तुला काय वाटतं ग? कोण व्हावं पंतप्रधान देशाचा? मोदी आहेत तेच बरं आहे का राहुल गांधी व्हावेत? तुला कोण वाटतो आपला नेता जो तुम्हाला काहीतरी? राहुल गांधी. राहुल गांधी वाटतं तुला? ओके. बघा, ही 9वीतली तर मुलगी आहे. तिला असं वाटतं की राहुल गांधी जे आहेत ते करू शकतील. मी जसं म्हटलं की अत्यंत चिंचवळा असा रस्ता, अक्षरशः एका वेळी फक्त एकच माणूस जाईल. आपण या जनता वसती अजून एक मावशी आल्यात. 2019 आलेला आहे निवडणूक. कुणाची हवा आहे? आता येतील सगळे मतं मागायला. हवा कुणाची आहे यावेळेस? अहो मोदींनी काय केलं माहिती का? पेन्शन वाढवल्या, रेशन चालू केलं, पण एवढंच आमची इच्छा आहे की घर बांधून द्यावी आमची. घर बांधून ते म्हटलेत ना, तर त्या म्हणतायत की चांगले काही उपक्रम सुरू केले रेशनवर धान्य वगैरे, पण ते पुरेसं नाहीये. आम्हाला घर द्या हक्काचं. अजून आपण वेध घेणार आहोत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये हे लोक राहत आहेत. बघा, मी आणि माझा कॅमेरामन दोघं एका वेळी फक्त दोघंच जाऊ शकतो, इतकाच हा रस्ता आहे. कसे हे लोक राहत असतील. इथं मतं मागायला पण लोक येत नाही. त्यांचं म्हणणं आहे की 5 वर्षानंतर येतात, काही येत पण नाहीत. आणि तेच ते प्रश्न आहेत. काय वाटतं तुम्हाला 2019ला? हां, कोण आहे? नरेंद्र मोदींची हवा आहे, राहुल गांधींची आहे, महागठबंधनची आहे, पवारांची आहे, कोणाची? नाही, हवा असं नाही कोण सांगू शकत, पण मनापासून वाटतं की जर मोदीजी आले तर खूप छान होईल. नाहीतर काही खरं नाही. काय खरं नाही आपल्या सगळ्यांचं. बरं, पण काय असं वाटतं तुम्हाला? 5 वर्षामध्ये बरं काम केलंय त्यांनी? छान काम केलंय ना. म्हणजे काय आता बरीचशी प्रगतीच झालेली आहे. बघा, मागचं जे काही बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी होत्या त्या सावरण्यासाठी 5 वर्षाचा काळ फार मिनिमम आहे. हो, अजून एक चान्स द्यायला पाहिजे. डेफिनेटली द्यायला हवं. डेफिनेटली. पण आता आम्ही व्यवस्थित हिंडतोय तर ते म्हणतात की इतकी वर्ष आली आम्हाला घर नाही राहायला, आम्हाला पाणी नाही, आम्हाला
ड्रेनेज इथं तुंबल्यानंतर याच्यासाठी प्रोसिजर चालू आहे ना. याच्यासाठी इथं पण अजून होत आहेत ना मीटिंग. मी म्हंटल की जेव्हा म्हणजे इतक्या वर्षाचा गुरफटलेला जो गुंतुडा आहे तो सोडवण्यासाठी इतकं 5 वर्ष म्हणजे काहीच नाही हो. त्या खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. इतकं सोपं नाही. इथं कितीतरी एवढ्या वस्तीत लाखो करोडोनी पब्लिक आहे. इथं एवढ्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे म्हटलं थोडा वेळ तर जाणारच ना. राहुल गांधी वगैरे शरद पवार वगैरे यांच्यात एवढी ताकद नाही. तो लल्लूच वाटतो मला तर काहीच अर्थ वाटत नाही त्याच्यात. बघा याने आता पप्पूच्या ऐवजी अजून एक नवीन टर्म काढलेलं. तो म्हणतो चौकीदार चोर आहे. ते पटतं का? मोदी म्हणतात मै बी चौकीदार आहे. ते पटतं तुम्हाला? नाही, रक्षणच केलेलं आहे ना ते. ओके, त्याचं लक्षच आहे आपल्या सगळ्यांवर. आहे ना, डेफिनेटली आहे. आणि तेच करू शकतील. त्याला एक चान्स द्यायला तेच पाहिजे. करू शकतील. बाकीचं कोणाचंच काम नाही. काय नाही. महत्वाची प्रतिक्रिया आहे. तुमचं काय नाव? माझं नाव राणी ढोकले. तुम्ही काय करता? मी नोकरी करते. नोकरी करता. बघा यांचं म्हणणं आहे की प्रश्न आहेत, अगदी त्या जिथं राहतायत त्या वस्तीचे पण प्रश्न आहेत, परंतु हे प्रश्न सुटतील, मोदी सोडवू शकतील. त्यांना वेळ दिला पाहिजे. 60-70 वर्षाचा घोळ घालून ठेवलाय गुंता, तो 5 वर्षात सुटणार नाही. कोणाची हवा या निवडणुकीमध्ये? कोण सोडू शकतो तुमचे प्रश्न? मला नाही कळत. मत देता की नाही? मतदान करता? आमचा इतिहास येतो. बर, कोण आहे तुमचा खासदार? माहितीये का पुण्याचा? नाव माहितीये का? पाटील नाही, ते नगरसेवक झाले. खासदार कोण आहे? खासदार लोकसभेचा माहितीये का? कधी आले होते का? अनिल शिरोळेंचं नाव ऐकलंय का? नाही. गिरीश बापटांचं नाव ऐकलंय का? बर, हे तर नावच ऐकलं नाही. कहां से आप? यूपी में आए हो? महाराष्ट्र में यूपी. किसकी हवा है इस बार? हवा तो मोदी का दिख रहा है सर. मोदी का देख रहा है. क्यों ऐसा लग रहा है आपको? ऐसा क्यों? पूरा मतलब फेसबुक व्हाट्सएप पूरा मतलब काम भी हर एक मोदी को दिख रहा है. मोदी का दिख रहा है हवा. राहुल गांधी का बिल्कुल हवा नहीं है. हवा नहीं. यूपी में भी मतलब राहुल नहीं है. मतलब वो समाजवादी का साइकिल है. और एक हाथी तो भी खिलाफ है. एक वो आए मायावती और अखिलेश, लेकिन फिर भी कुछ नहीं होगा. प्रियंका गांधी आई है ना. प्रियंका गांधी है ना. इंटरेस्टिंग है. हे यूपीचे लोग इथं महाराष्ट्रात आलेत. आपण त्यांना विचारत, मतलब आप मुझे यूपी का बता रहे हो. यूपी का बता रहे हैं. वहाँ पे क्या आपको क्या लग रहा है? वहाँ पर भी मतलब दो मतलब कांग्रेस तो खत्म है. बहुत कम है लेकिन बहुत कम. प्रियंका गांधी का कुछ असर नहीं होगा. ऐसा नहीं हो. लेकिन साइकिल का और जो फूल का इसमें दो में लगा. अखिलेश और मायावती मायावती वो तो दोनों. और योगी तो अलग. वो तो भाजपा का ना योगी. हाँ, लेकिन आपको लगता है मोदी का हवा है? लग तो रहा. लग तो रहा है. आगे आने पर क्या विजन आने पर मालूम यहाँ होगा. पे कैसे आए आप? काम के वास्ते आए? हाँ काम करता हूँ सर. घूम के. यहाँ मिलता है क्या महाराष्ट्र में? हाँ काम मिलता है. रोजगार अच्छा है महाराष्ट्र? हाँ करते हैं सर. महाराष्ट्र में किसकी हवा है आपको पता है? महाराष्ट्र के कौन कौन नेता है? सर ये समय हम राज ठाकरे का नाम सुना है? हाँ तो सर उसके बारे में क्या ख्याल है? तो भाई यहाँ का राजा है सर. वो राजा है राज ठाकरे, राज ठाकरे. लेकिन वो इलेक्शन नहीं लड़ा रहा है. नहीं क्यों सुन रहा है. तो भाजपा के साथ संगठन है सर. नहीं, वो खिलाफ है भाजपा की. अब ओके, राज ठाकरे यहाँ का राजा है. देखो यूपी के लोग हैं, उनको नाम पता है. नाम पता है. राज ठाकरे बाल ठाकरे तो भाई बचपन से ये सब पण से पता है. है. हे उत्तर प्रदेशमध्ये आले ते सांगतात की तिकडे प्रियंका गांधीची काय हवा नाहीये, तिकडे पण मोदींचीच हवा आहे. आपण परत येऊयात आपल्या महाराष्ट्रामध्ये. एक मावशी आहेत, ताई आहेत, त्यांचं आत्ताच अन्नधान्य पकडून झालेलं आहे. मावशी खरं सांगा, 2019ला कुणाची हवा आहे? मोदींची आहे, पवारांची आहे, राहुल गांधींची आहे, काँग्रेसची? भाजप सांगा. मोदी. बर, का बरं? कारण आता त्यांनी भरपूर सुविधा करायचं हे करतात ते लोकांसाठी, म्हणजे व्यवस्थित, म्हणजे नाही का, जर लोकांना पण असं त्यांच्याबद्दल हे वाटतंय ना की तुम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडे? हो आहे ना अपेक्षा. पण त्यांनी म्हणजे ते असं आलं पाहिजे कोणी पण उमेदवार की त्यांनी जेणेकरून जनतेकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर राहुल गांधींकडून अपेक्षा आहेत, प्रियंका गांधी, अपेक्षा कोणी पण कोणता पण सरकार येऊन द्या, अपेक्षा शरद पवारांकडून अपेक्षा आहे. आहे ना. त्यांनी मेन म्हणजे मोदींनी काय केलं, मराठी लोकांना आरक्षणाचं काहीतरी हे केलं. एवढ्या दिवसात कधीच आरक्षण झालं नव्हतं मराठ्यांचं. तिने आरक्षण दिले. हो. मला सांगा, वंचित आघाडी पण आली, प्रकाश आंबेडकर, ते म्हणतात की शोषित वंचित लोकांची आम्हीच तारणार आहोत. खरं वाटतंय का? मराठीत सांगा म्हणजे मला कळलं. वंचित शोषित जो वर्ग पिचलेला आहे, वर्षानुवर्ष जो ज्याला लाभ मिळालेला नाहीये, कष्टकरी वर्ग आहे, सत्तेपासून लांब आहे, कोण तुमचे प्रश्न? तुम्ही थोडक्यात तुम्ही जे लोक राहता गरीब वस्तीमध्ये, कष्ट करता, तुमचं हातावर पोट असतं, कोण तुम्हाला तारणहार वाटतो तुमचा? आता सध्या तरी मोदीच आहेत, पण अजून त्यांनी चांगली सुधारणा पुढची करावी असं मला तरी वाटतंय. की ज्या म्हणजे महिलांना म्हणजे कोणाचा आधार नाहीये, ज्या अतिशय गरजू आहेत, त्यांची मुलं लहान आहेत, त्यांनी मदत केलीच पाहिजे. त्यांनी आतापर्यंत खूप चांगलं केलंय, पण इथून पुढे पण त्यांनी असं केलं पाहिजे की ज्या महिलांना गरज आहे, की त्या मुलांना जास्त आवश्यक, त्यांनी नेहमी मदत केली पाहिजे. रोजगार निर्माण व्हायला पाहिजे. शिक्षण, माझे शिक्षण कमी झालेलं आहे, माझी आई पण लहानपणी वारलेली आहे. 5 वर्षात काय फरक पडला तुमच्या आयुष्यात? अच्छे दिन आले का? थोडेफार आले, पण मुलांच्या नोकऱ्यांचं काय, भविष्याची चिंता तुम्हाला सतावते. ठीक आहे, पण बघा, यांनी फार महत्वाचं मांडलं
की हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. त्या घरकाम करतात, या वस्तीमध्ये राहतात. वस्तीमध्ये राहणारे बहुतांश जे आहेत ते कष्टकरीच आहेत. त्यांना असं वाटतं की मोदींनी चांगलं काम केलंय, पण हा पण फार महत्वाचा आहे. हे पुरेसं नाहीये, हे अजून वाढलं पाहिजे. आमच्या भविष्याची आम्हाला चिंता लागली. आमची मुलं आहेत, त्यांचं काय, ती जास्त शिकलेली नाही आहेत, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि हा रोजगार, शिक्षण, त्यांचे राहण्याचे प्रश्न, हक्काचं घर, पाणी, फार काही त्यांच्या मोठ्या अपेक्षा नाही आहेत. मूलभूत गरजा आहेत. त्या मूलभूत गरजा द्याव्यात, कुणीही द्याव्यात. हवा कुणाची का असेना, जो कोणी निवडून येईल त्यांनी आमचे हे मूलभूत प्रश्न सोडवावेत, असंच यांचं प्रामाणिक म्हणणं आहे. त्यामुळं हे भावा कुणाची हवा हा जो आपला न्यूज 18 लोकमतचा कार्यक्रम आहे, त्या अंतर्गत आपण बघितलं की पर्वती पायथा जनता वसाहत वस्ती, जिथं 5,000 झोपडपट्ट्या आहेत आणि हजारो कष्टकरी लोक इथं राहतात, त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेतलं. इतरही शहरामध्ये आमचे प्रतिनिधी येतील आणि वेगवेगळ्या समाजातल्या समाजाचे आर्थिक स्तर आहेत, सामाजिक स्तर आहेत, त्यांच्याशी बोलून काय या निवडणुकीकडून लोकांच्या अपेक्षा आहेत, कुणाची हवा आहे हे बघतील. त्यामुळं आज आपण या कार्यक्रमात इथंच थांबूयात. कुठेही जाऊ नका, बघा फक्त न्यूज 18 लोकमत.